आपल्यासोबत परत 28 प्रभाग नंबर 28चे स्थानिक जुडलेले आहेत. जाणून घेऊया त्यांचे मत या संबंधाने काय आहेत. काय नाव तुमचं? तेजराव महाजन. तेजराव महाजन. सर, आपण इथेच राहता? हो, मी इथेच राहतो जवळ. काय वाटतं तुम्हाला की आता इलेक्शन आहेत तर आपला प्रतिनिधी जो आहे हा कसा असावा? प्रतिनिधी हा समजदार असावा, सुशिक्षित असावा आणि काम करणारा असावा, सर्वांना घेऊन चालणारा असावा. या अगोदर इथे नगरसेवक राहून गेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस काही नवीन चेहरा वगैरे असावा? हो, नवीन चेहरा तर आवश्यकच आहे, असावा नवीन चेहरा. असं आता जसं नवीनमध्ये एक संदीप झाडे जे डॉक्टर आहेत हो. त्यांचं सुद्धा नाव समोर येत आहे. हो, हो. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी पण इथं खूप सारे कामं केलेले हो हो, संदीप झाडे हे काम करणारेच आहे तसे. आहे ना. त्यांनी इथं गर्भाचे हो कार्यक्रम, हो, गरबाचे कार्यक्रम केले, 2 आरोग्य शिबिर वगैरे भरवलं. 3 वर्ष झाले काम करून राहिले ते इथे. आहे ना. तर समजा या नवीन चेहऱ्याला जर संधी जर दिली तर हो. परत आणखी चांगला विकास होऊ शकतो. हो, होऊ शकतो विकास. काय सांगाल तुम्ही या समज जनतेला की नवीन चेहरा जर झाडेजींचा येत आहे तर त्यांना सहकार्य करायला पाहिजे सगळ्यांनी? हो, संदीप झाडे जर उभे राहिले इलेक्शनसाठी तर सर्वांनी त्यांना मदत करावी आणि भरघोस मतांनी निवडून आणावे अशी. माझे नाव देवीदास तोतारामजी काळाने. मी डायमंड नगरला 35 वर्षापासून राहतो. या ठिकाणी जेव्हा मी आलो या ठिकाणी या डायमंड नगरची स्थिती फार खराब होती, कारण की आम्हाला 1 किलोमीटरवर सायकला ठेवून घरी यावं लागत होतं. परंतु आता या डायमंड नगरचा तर विकास झालेला आहे, याच्यात काही वाद नाही. परंतु काही गोष्टी ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नगरसेवकांना, अशी अपेक्षा आहे. जसं गल्लीमध्ये गेल्यावर आजूबाजूनं जे गवत वगैरे असतात, मशीन महानगरपालिकेकडे गवताची मशीन आहे, परंतु त्याचा नित्य नियमानं उपयोग होत नाही. आणि नगरसेवक असा असावा की तो त्या प्रत्येक गल्लीकडे लक्ष देणारा असावा. कारण की यापूर्वीचे आमचे जे अनुभव आहे हे अनुभव असे आहे, फक्त नगरसेवक आपल्याच कामाकडे लक्ष देते, जे सर्वसामान्य जे लोक आहे त्याच्या कामाकडे लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे मागे नवीन पाईपलाईन टाकण्याचं जे काम झालं, गल्ल्या गल्ल्यामध्ये नवीन कनेक्शन देण्यात आले आणि त्याचे जे पॅसेस होते फोडल्याचे, तर त्या ठिकाणी जे सिमेंट वापरण्यात आलं ते फार निकृष्ट दर्जाचं होतं, कारण की ते 6 महिन्यातच ते उखडून गेलं. आणि त्याच्यामुळे आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्या ठिकाणी गचक्या खायचं काम करत आहे. आणि याकडे कोण्या अधिकाऱ्याचंही लक्ष नाही ना नगरसेवकाचं लक्ष आहे. आणि म्हणून जे काही आहे छोट्या गोष्टी, हे छोटी गोष्ट आहे, त्यांनी रोड तर बांधला जोरदार, परंतु त्याच्यामधला जो स्पेस आहे, जो खोदलेला स्पेस आहे, त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरण्यामुळे तो गाड्याच्या वाहनामुळे ते निघून जाते आणि त्याच्यामुळे ते गचके तयार राहतात. आणि म्हणून नगरसेवकाचं लक्ष या सगळ्या बाबीकडे असायला पाहिजे आणि नगरसेवक त्यांचा ऑफिस असायलाच पाहिजे. कारण की महानगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहेत, तर आपला नेता जो आहे प्रतिनिधी हा कसा असायला पाहिजे? नेता कसा असायला पाहिजे? नेतेगिरी करण्यात कोणाची करायची आहे त्याच्या पहिले समस्याचा अभ्यास करणारा पाहिजे आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नेतेगिरी करण्यात मजा. राजकीय सत्ता घेणे, खुर्चीवर बसणे, आणि त्यात काही भ्रष्टाचारचे मार्ग सापडते का शोधणे, नाही सापडले तर आनंद मानणे, याच्याशिवाय काही असा नेता नको आहे. आपल्या प्रभागामध्ये जर आपण विचार केला तर एक आपलं जुनं नगरसेवक सुद्धा आहेत आणि काही नवीन चेहरे सुद्धा आता तुम्हाला काय वाटतं की नवीन चेहऱ्यांना यावेळेस संधी द्यायला पाहिजे काय? हे संधी देणं नाही, हे बाकीच्या मतदाराच्या याच्यावर आहे. संधी देण्यासाठी निरनिराळे पर्याय असतात, घुसखोरी असतात, दुसरी गोष्ट वरच्या लोकांचा हात असतात, अरे हे आपणात बच्चा आहे, असे जुनेच नेते कारभार चालवणार आहे. जे वरिष्ठ नेते आहे ना त्यांच्याच आधारे कारभार चालतो. नवीन माणसाचा काही असा विशेष प्रभाव नवीन मतदारांवर पडतो सध्या, इतक्या कमी दिवसात अजून अशक्य. विकासाच्या बाबतीमध्ये काय म्हणाल? आपल्या परिसरामध्ये विकास त्या पद्धतीने झालेला आहे का? विकास जो आहे म्हणजे स्वच्छता असो, आरोग्य असो, या बाबतीमध्ये व्यवस्थित आहे का? हो, आता विकास ठरवताना जुना विकास, नवीन विकास. आता विकासाचा जर विचार केला तर प्रत्येक व्यक्ती पहिले आपल्या घरातल्या समस्या, हा 3-3 महिन्याचं सरासरी बिल टाकून देते पाण्याचं, येत नाही, रीडिंग नेत नाही. म्हणजे याला काय विकास म्हणाल का? आखर त्या दिवशी मला जा लागला नया मनुष्य दुसऱ्याला घेऊन जातो, 2 जीव राहतो, त्याला सीधंच मी विरोध केला. म्हटलं हे सरासरी 77 येत नाही. म्हटलं मी फोटो काढून युनिट आणलं, त्यानुसार मला मीटर बिल
बरोबर. तुम्ही 31 तारखेला या म्हणे. तुम्हाला की आपला नगरसेवक जो आहे तो कसा असायला पाहिजे? यंग असायला पाहिजे आणि काम करणारा पाहिजे. आता इथं यावेळेस पहिले या एरियामध्ये पहिले पाण्याची समस्या होती. म्हणजे लोक काय नगरसेवकाच्या घरी 7 वाजतापासून काही टँकरचे नंबर लावायसाठी आहेत. 50-50, 100-100 नंबर घ्या लागे पहिले. आणि त्याच्यामध्ये कोणाचा लागे कोणाचा नाही लागे. आता कसं पाण्याची टंकी झाली म्हणजे थोडंसं सुविधा झाली. नाही आता नाही झाले ते. नाही तर सकाळी काही 7 वाजतापासून नगरसेवक उठायच्या पहिले काही लोकांची लाईन लागे की नंबर आमचा नंबर केव्हा. आणि दीड 200 नंबर राहे त्यावेळेस. आणि आता आज ही समस्या थोडी कमी झाली, टोटली कमी झाली. ग्राउंडवरती देवस्थान सुद्धा आहे, तर गरबाचे सुद्धा कार्यक्रम होतात मोठ्या प्रमाणामध्ये होतात. सामाजिक दृष्टिकोन. तुम्हाला काय वाटतं की नवीन चेहरा आपल्याला या ठिकाणी नवीन चेहरा यायला पाहिजे. त्यावेळेस टाकी झाली यावेळेस पिंटू झलके यांनी प्रस्ताव मांडला. जे आधी जे नगरसेवक होते किशोर कुमेर त्यांचा विरोध होता की म्हणजे मुलांना ग्राउंड पाहिजे बाबा म्हणून खेळायला, टाकी नाही पाहिजे. पण पाण्याची समस्या पाहिली का त्यांनी. लोक मी स्वतः काही 100 रुपये प्रमाणे ड्रामप्रमाणे पाणी घेतलं उन्हाळ्यामध्ये. मग आता त्यांच्या म्हणणं होतं का बा मैदान पाहिजे टाकी जरुरी होती. पण टाकी जरुरी होती ना. 100 रुपये ड्राम तुम्ही घ्यान का उन्हाळ्यामध्ये? खूप हे आहे पॉसिबल आहे का? याच्यामध्ये काय वाटतं